कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता अन्नपूर्णाने कमळीला त्यांच्या खोलीमध्ये घेऊन आलेले असतात. घेऊन आल्यानंतर इथे कमळीसाठी त्यांनी खूपच सुंदर असा ड्रेस चूज केलेला असतो आणि तो ड्रेस इथे त्या कमळीला देत असतात. आता जेव्हा कमळीला हा ड्रेस त्या देतात त्यावर कमळी म्हणत असते, "अहो आजी, तुम्ही माझा थोडी ना वाढदिवस आहे तर मला हा ड्रेस देतायत." त्यावर आता अन्नपूर्णा म्हणतात, "आजी आणि आजोबांनी दिलेल्या गिफ्टला नाही म्हणायचं नसतं. छान तयार हो आणि हा दुसरा ड्रेस निंगीसाठी आहे. तर हा जो दुसरा ड्रेस निंगीसाठी आहे तो तू तिला दे आणि दोघीसुद्धा छान तयार व्हा." आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कबड्डी स्पर्धा होणार आहे आणि कबड्डी स्पर्धेमध्ये अव्वल नंबरने इथे रँक करायचा आहे आणि त्यावर कमळी म्हणत असते, "त्या गोष्टीचं तर आता तुम्ही विचारूच नका. तुम्ही कॉलेजमध्ये जागा करून ठेवा, ट्रॉफी मीच घेऊन येणार आहे." इकडे मात्र अन्नपूर्णा म्हणत असतात, खरंच तुझ्या ह्या धाडसाचं खूप कौतुक आहे आणि कॉन्फिडन्स लेवलचं सुद्धा. जा आणि छान तयार हो." असं म्हणून आता कमळी तो ड्रेस घेऊन येते आणि छान नट्टाफट्टा केलेला असतो. मस्त केस मोकळे सोडलेले असतात, हेअर स्टाईल केलेली असते आणि तिच्यानंतर तो पिंक कलरचा ड्रेस खूपच उठून दिसत असतो. आणि तेव्हा आता कमळी हॉलमध्ये डेकोरेशन करत असते. आता हॉलमध्ये डेकोरेशन करत असताना तिथे ऋषी आलेला असतो आणि ऋषी तिथे आल्यानंतर इथे कमळी म्हणत असते, "अहो दादा, द्या ना पटकन तो सेलो टेप, खूप कामं राहिलेली आहेत." असं म्हणून आता इकडे जेव्हा मागे कमळी वळून पाहते तर ऋषीने सेलो टेप दिलेला असतो आणि दोघांचा हात एकमेकांच्या हातामध्ये जातो. आता कमळी फक्त ऋषीच्या डोळ्यामध्ये हरवून गेलेली असते तर सेम ऋषीचं सुद्धा तसंच झालेलं असतं. कमळी खूपच कमाल दिसत असते. तेवढ्यातच आता कमळीचा तोल जातो. कमळीचा तोल गेल्याबरोबरच ती खाली पडणार तेवढ्यातच ऋषी तिला आपल्या मिठीमध्ये कैद करतो. तिला पडण्यापासून तो वाचवत असतो. सेलो टेप तर आता इथे कमळीच्याच हातामध्ये असतो आणि जेव्हा कमळी आणि ऋषी हे एकमेकांच्या मिठीत असतात तेव्हा कमळी इथे ऋषीच्या डोळ्यामध्ये हरवून गेलेली असते. त्याचबरोबर ऋषीसुद्धा आज पहिल्यांदाच तो कमळीला अशा वेशात पाहत असतो. आत्तापर्यंत 2 वेण्या घातलेली कमळी आणि त्याचबरोबर तसा तिचा तो कॉस्ट्यूम, हे सगळं ती पाहत होती. पण आज मात्र वेगळंच काहीसं दिसत होतं. इकडे ह्या दोघांना असं पाहता क्षणी अनिका चरफडत असते. इकडे अनिकाला प्रचंड राग आलेला असतो. ऋषी आणि कमळी एकमेकांच्या मिठीत आहेत म्हणून. तर निंगी दुरूनच हे पाहत असते. निंगी विचार करत असते की बाई बाई, किती ती गोड जोडी आहे. दोघांच्या ह्या जोडीला नजर कोणाची लागायला नको असं इथे ती बोलते. आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याबरोबरच इकडे जी नयनतारा आहे ती आलेली असते आणि जेव्हा कमळीची नजर नयनताराकडे जाते तेव्हा मात्र तिला खूपच मोठा धक्का बसतो. नयनतारा इकडे आता ऋषी आणि कमळीला एकत्र जर पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि म्हणूनच आता नयनतारा तिकडे येत आहे असं इथे ती ऋषीला आणि त्याचबरोबर कमळीला खुणावत असते. लगेचच आता ऋषी पटकन कमळीला खाली टेकवतो आणि तेव्हा आता कमळीची चांगलीच धांदल उडालेली असते. एकतर इथे नयनतारा आत्तापर्यंत खूप काही तिरस्कार राग कमळीचा करत आलेली असते आणि आज असं समोर पाहिल्यावर तिची तर चांगलीच धांदल उडते. ती लगेचच तिथे बाजूला असलेल्या सोफ्यावरती बसते. तर इकडे आता नयनतारा ऋषीसोबत बसलेली असते. तेव्हाच नयनतारा थोडंसं बिझनेसबद्दल ऋषीसोबत बोलत असते आणि लगेचच घरातले कुठे गेले सगळे, इथे ह्यांचा कार्यक्रम आहे आणि कोणीसुद्धा इथे नाही आहे असं इथे तो बोलतो. त्यावर ते बहुतेक लपलेत. लपलेत? अगं म्हणजे कुठे लपून बसले, चल बरं आपण त्यांना जाऊन शोधूयात. असं म्हणून आता तो नयनतारासोबत जात असतो. इकडे ऋषी आता कमळीला म्हणत असतो, पटकन इथून निघून जा. आणि तेव्हा हे दोघेसुद्धा इकडे येतात. तर समोर रागिनी आणि त्याचबरोबर कामिनी आलेल्या असतात. दोघींना सुद्धा ते नमस्कार करतात आणि तेव्हा आता रागिनी म्हणत असते, "काय गं नयनतारा, तुझी साडी कसली झक्कास आहे, कसली एकच नंबर तुझी साडी आहे. मला तर तुझी ही साडी खूप जास्त आवडली." असं ती म्हणत असते. "हो, मग चॉईस कोणाची आहे?" असं कामिनी म्हणते. "नयनताराची चॉईस आहे, समजलं." तेवढ्यातच आता ती म्हणत असते, "हो गं, अगदीच बरोबर आहे. पण मला एक गोष्ट सांग, इथे अन्नपूर्णा मॅडम कुठे आहेत?" "अगं, त्या येतच असतील ना." आणि तेव्हा आता इकडे मात्र ऋषी, "तू सुद्धा खूप कमाल दिसत आहेस आणि खरंच अगदी ह्या घरचा जावई." असं बोलता क्षणी आता नयनतारा इथे कामिनीकडे पाहत असते. नयनतारानी कामिनीकडे पाहिल्याबरोबरच नयनतारा म्हणत असते, "अगं अगं, काय हे?" पण तेवढ्यातच कामिनी आता विषयाला वेगळं वळण देते आणि म्हणत असते, "मी ना अनिकाला पटकन जाऊन घेऊन येते." असं म्हणून ती तिथून कल्टी मारण्याचं काम करत असते, कारण नयनताराच्या ह्या नजरेस ती पडलेली असते. आता इकडे रागिनी इथे ऋषी आणि त्याचबरोबर नयनताराला बसण्यासाठी आग्रह करते. तर ती किचनमध्ये निघून जात असते. तेवढ्यातच आता समोरून इथे कमळी गेलेली दिसत असते आणि कमळी गेलेली दिसता क्षणी आता नयनतारा म्हणत असते, काय काय चाललंय काय ह्या पोरीचं?" आणि त्याचसोबत
ही 2 वेण्यावाली मुलगी इथे काय करते आणि असं वागते जसं काही तिचंच घर आहे. तेव्हा ऋषी तिची बाजू घेतो आणि म्हणत असतो, "अगं मॉम काय करतेस हो तू हे? तिला इथे इन्व्हिटेशन दिलेलं आहे आणि तू प्रत्येक वेळी तिला पाहता क्षणी जज का बरं करत असतेस?" असं म्हटल्या क्षणी आता इकडे लगेचच अन्नपूर्णा, सदानंद काका आणि राजन हे सगळेजण आजोबांना घेऊन आलेले असतात. इथे आल्याबरोबरच आता लगेचच अन्नपूर्णा म्हणत असतात, "खरंच नयनतारा, खूप दिवस झालं आपली भेट झाली नव्हती. तू आज आलीस ना, खूप आनंद झाला आहे बघ मला." असं त्या इथे म्हणत असतात आणि तेवढ्यातच आता नयनतारा म्हणत असते, "हो आणि काय गं?" इथे राजन म्हणत असतो, "सतीश आणि रोहित वगैरे कोणीच नाही आलं." त्यावरच आता नयनतारा म्हणते, "त्यांना ना थोडंसं आउट ऑफ जायचं होतं आणि त्यांची कामं तिकडे होती आणि म्हणूनच ती लोकं इथे येऊ शकली नाही आहेत." असं म्हणता क्षणी आता बरं ठीक आहे चालेल ना. तर इकडे मात्र आता कामिनी त्याचबरोबर कमळी हे दोघेसुद्धा आलेले असतात आणि तेव्हा इकडे आता मुद्दामूनच जी कामिनीला इथे जी अनिका आहे ती म्हणत असते, "बघ ना कसला ऋषी हँडसम दिसत आहे." त्यावरच कामिनी म्हणत असते, "हो तू सुद्धा खूपच हँडसम दिसत आहेस बघ." तर आता इकडे जे सदानंद आजोबा आहेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा नयनतारा देते. त्याचबरोबर ऋषीने आणि नयनताराने गिफ्ट आणलेलं असतं. ते गिफ्ट इथे आता ऋषी सदानंद आजोबांसमोर पकडतो. पण सदानंद आजोबांचे हातपाय हे काही व्यवस्थित हालत नसतात. बऱ्याच वेळ ते गिफ्ट घेऊन ते तसेच उभे असतात. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कमळी पुढाकार घेते आणि कमळीने ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकार घेऊन लगेचच त्यांच्या हाताने इथे स्वतःचा हात लावून ते गिफ्ट घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. आता आजोबा शेवटी सरतेशेवटी कमळीच्या डोक्यावर हात देतात आणि तिला आशीर्वाद देतात. प्रेमाने, मायेने तिच्यावर फुंकर मारत असतात. तर इकडे खूप छान सगळं काही झालेलं असतं. तेवढ्यातच आता सगळ्यांना छान वाटत असतं. तर आता कमळी म्हणत असते, "तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आज आजोबांचा वाढदिवस आहे आणि आज आजोबांचा वाढदिवस असल्याकारणाने आपण पार्टी, केक कटिंग हे तर सगळं करणारच आहोत. पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की एक आहे आणि ती म्हणजेच की आता आजोबांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण काहीतरी खेळ वगैरे इथे खेळले पाहिजेत." असं इथे ती बोलते. हो, हो, हो. चालेल ना. आपण खेळूयात ना, सगळे गेम खेळूयात आणि आजोबा तुम्हाला सुद्धा तुमचा वाढदिवस असा साजरा करायचा आहे ना. तर इकडे आता अनिका म्हणत असते, "नाही हां, मला असलं ह्या गावछापच्या बाबतीत काही करायचं नाही, समजलं?" आणि तेव्हाच इकडे आता कामिनी म्हणत असते, "चल गं, मजा तर बघ." असं म्हणून आता हॉलमध्ये सगळ्यांनी अरेंजमेंट केलेली असते. तिथे साऊंड असतो, माईक असतो, त्याचबरोबर सगळ्यांना गाद्या ठेवलेल्या असतात. नयनताराला सोफ्यावर बसण्याची अरेंजमेंट केलेली असते. त्यासोबत आजोबा आणि अन्नपूर्णासुद्धा असतात. इकडे आता कमळी म्हणत असते, "चेकिंग, चेकिंग, माईक चेकिंग, माईक चेकिंग." बापरे! कसलं अँकरिंग भारी करते ना आपली कमळी. आता इथे ती म्हणत असते. आता आपल्या सगळ्यांकडून पुन्हा एकदा सदानंद आजोबांना इथे वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तेव्हा लगेचच पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट होत असतो आणि टाळ्यांचा कडकडाट झाल्यानंतर आता इकडे गाणे प्ले करण्यात येतात आणि म्युझिक करण्यात आल्यानंतर प्रत्येकाकडे उशी फेकायची असते. म्युझिक बंद झालं की त्याच्यावरती डेन येते आणि त्याला एक गाणं गायचं असतं, डान्स करायचा असतो किंवा काही वेगळी थीम करून दाखवायची असते. आता लगेचच इकडे जेव्हा गाणं बंद होतं आणि तेव्हा ती उशी इथे जी आपली अन्नपूर्णा आहे त्यांच्याकडे गेलेली असते. आता लगेचच मी मी गाणं गाऊ? "अगं हो आई, तू कमाल गातेस, माहिती मला, तू गा ना गं प्लीज." त्यावर नयनतारा म्हणत असते, "अरे त्याला आता फार वर्ष झाले गाऊन. मला काय माझा आवाज आणि माझं शरीर एवढं काही साथ देणार नाही बघ." त्यावर कामिनी म्हणत असते, "हो गं वहिनी, तू गाशील, मस्त गाशील. तू एकदा गाऊन तरी बघ गं." असं म्हणूनच आता इकडे सगळ्यांच्या आग्रहाखातर शेवटी अन्नपूर्णा गायला सुरुवात करत असतात. आणि त्यांच्या गाण्याचे बोल असतात, "तुझ्या माझ्या संसाराला." असं हे गाण्याचं बोल असतं आणि तेव्हा इथे नयनतारा सुद्धा खूप एन्जॉय करत असते. सोबतच आता इकडे अन्नपूर्णा आजींनी खूपच इथे गाणं मस्त गायलेलं असतं. फारसं काही त्यांना त्यांचं शरीर आवाज साथ देत नसतो, दम लागत असतो, पण तरीसुद्धा इथे बहुतेक त्यांच्या तारुण्यातील इथे सदानंद आजोबा आणि त्याचबरोबर अन्नपूर्णाने एकमेकांसाठी गायलेलं हे गाणं असतं, "तुझ्या माझ्या संसाराला दृष्ट नको लागायला." आणि त्याचबरोबर इकडे अनिकाला राग येत असतो. अनिका मुद्दामूनच इकडे टाळ्या वाजवण्याचं काम करते. आता इकडे हे गाणं तर गायलेलं असतं. आता कमळी म्हणत असते, "वाह, वाह, वाह, वाह! आजी कसलं कमाल गाणं गायलेलं आहे." तर आता सेकंड असतं आणि सेकंड इथे आता कमळी इकडे निंगीकडे आलेलं असतं. आता निंगीकडे आल्यानंतर म्युझिक बंद होतं. त्यावर लगेचच ती म्हणत असते, "ए ते डीजेवालं गाणं लाव. चल मी डान्स करणार आहे." असं म्हणूनच आता इथे निंगीसाठी डीजेवाला गाणं चालू होतं आणि तिचं गाणं चालू झाल्यानंतर ती अगदीच तालासुरात आणि त्याचबरोबर अगदी स्टेप बाय स्टेप नाचत असते. मुद्दाम अनिकाच्या आजूबाजूला करत असते आणि अनिकाच्या इथे हात
हाताला धरून तिच्यासोबत सुद्धा नाचण्याचं काम करत असते. एवढी धमाल कमाल इथे आता निंगी करत असते की काही विचारू नका. इकडे अनिकाच्या अवतीभोवती त्याचबरोबर तिच्या त्या कडू आजीभोवती एवढं ती नाचत असते. आता ऋषी त्याचबरोबर इकडे मात्र सगळेजण तिच्याकडे पाहत असतात आणि तेव्हा आता अनिकाला खूपच ह्या गोष्टीचा त्रास होत असतो. ती विचार करत असते की हे सगळं काय आहे, मला ही गोष्ट अजिबात पटलेली नाहीये. त्याचसोबत हिचं म्हणणं काय आहे आणि त्याचबरोबर ही मला का त्रास देते. आता कडू आजी समोर सुद्धा ती जात असते. इकडे ती आता अनिकाला त्रास देत असल्यामुळे आता रागिणीला प्रचंड राग येत असतो. कारण अनिका जर चिडली आणि तिने जर काही उपद्व्याप केले, ती जर काही बोलली तर काय होईल. इकडे मात्र कमळी आता हातानेच तिला खुणावण्याचं काम करते, शांत बसण्याचं काम कर म्हणत असते. पण निंगी अगदीच धमाल कमाल करत असते. ती एवढीच फॉर्ममध्ये आलेली असते प्रेक्षकांनो की काही विचारू नका. शेवटी तिचं आता गाणं संपतं आणि गाणं संपल्यानंतर सगळेजण तिला टाळ्या वाजवतात आणि टाळ्या वाजवल्यानंतर आता सगळेजण तिचे इथे कौतुक करत असतात. आता वेळ असते ती म्हणजेच की पुन्हा एकदा उशीचा राऊंड फिरण्याची आणि उशीचा राऊंड पुन्हा एकदा आता इकडे आपल्या ऋषीकडे येऊन पोहोचतो. इकडे राजन तर खूपच हसत असतो, खूपच छान पद्धतीने. आणि राजन एवढ्या छान पद्धतीने हसत असताना आता इकडे ऋषी म्हणत असतो, मला काही गाणं गाता येत नाही पण मी इथे डान्स करेल. असं म्हणून आता म्युझिक प्ले होतं आणि तेव्हा तो लगेचच कमळीचा हात हातामध्ये घेतो. कमळीला तर खूपच जास्त अवघडल्यासारखं झालेलं असतं, पण आता ती ऋषीला सुद्धा इथे नाही म्हणू शकत नसते आणि त्यामुळेच सरते शेवटी ती आता इथे ऋषीच्या हातामध्ये हात देते आणि ऋषीच्या हातामध्ये हात दिल्यानंतर सगळ्यांना शॉक लागतो. कारण अनिका तर आता खूपच जास्त चिडचिड करत असते. तिचं असं म्हणणं असतं की हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर ही समजते काय वगैरे स्वतःला आणि त्याचबरोबर ही नाचायला का लागलेली आहे ऋषीसोबत. ऋषीला तर मी कधीच माफ करणार नाही आणि सोडणार सुद्धा नाही, असा विषय आता इथे तिने केलेला असतो. तेवढ्यातच आता ऋषी कमळीचा हात हातामध्ये घेतो, गोल गोल फिरवत असतो आणि गोल गोल फिरवत असतानाच आता दोघे सुद्धा खूप जास्त एकमेकांच्या जवळ आलेले असतात. कमळीचा एक हात आता ऋषीच्या छातीवर असतो तर दुसरा हात अगदीच त्याच्या हातामध्ये असतो आणि तेव्हा खूप छान दोघं सुद्धा नाचत असतात. इकडे शेवटी आता कमळीला थोडंसं अवघडल्यासारखं होतं आणि अवघडल्यासारखं झाल्यानंतर इकडे अनिका चरफडत असते. तर कामिनी मात्र डोळ्यांनीच तिला शांत राहा म्हणून खुणावत असते. पण अनिकाला राग आलेला असतो. आता शेवटी मात्र हे सगळं झाल्यानंतर कमळी लगेचच काही मिनटं डान्स केल्यानंतर ती तिच्या जागेवरती बसत असते. ती तिच्या जागेवर बसल्याबरोबरच आता अनिका मध्येच उठते आणि अनिका मध्येच उठल्यानंतर आता ऋषीसोबत डान्स करण्याचा प्रयत्न करते. ऋषीसोबत डान्स करत असताना इथे ती अगदीच त्याच्या अंगचटीला जाण्याचं काम करत असते. इथे सगळ्यांना खूप जास्त अवघडल्यासारखं वाटत असतं. ऋषी तर अगदीच तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर आल्याबरोबरच तो तिला बाजूला करतो आणि बाजूला केल्यानंतर आता इकडे खरं तर अनिका खूप खुश असते, पण कमळी तर हसायला लागलेली असते. आणि शेवटी आता इथे मात्र अन्नपूर्णा आणि त्याचबरोबर हे सगळे सुद्धा टाळ्या वाजवत असतात. आता वेळ असते ती म्हणजेच की पुढच्या फेरीची. आता पुढची फेरी होत असतानाच आता इकडे उशी येत असते ती म्हणजेच की राजनकडे आल्यानंतर आता इथे राजनला गाणं म्हणायला लावलेलं असतं. तर राजन म्हणत असतो, नाही मला काही गाणं गाता येणार नाही. पण इथे मात्र जी काही अन्नपूर्णा आहे ती म्हणत असते, असं कसं राजन, तुला तर गायला पाहिजेस आणि मला माहिती ना तू नक्कीच गाणं गाशील. त्यावरच आता इथे राजन गाणं गात असतो, कितीदा तुला नव्याने आठवावे आणि त्याला सरूची खूप आठवण येत असते हे गाणं गाताना. लग्न झाल्यानंतरचे जे इथे चांगले जे काही क्षण होते ते त्याला आठवत असतात. त्याचबरोबर इथे दोघांचं लग्न झालेलं, इथे त्यांनी गोडाशा गोंडस मुलीला जन्म दिलेला, हे सगळं काही इथे त्याला आठवत असतं. आणि आज त्याचं मन हे गाणं गाताना खूप जास्त भरून आलेलं असतं. कशा पद्धतीने त्यांना अगोदर मुलगी झाली होती आणि त्यानंतर त्यांनी लग्न केलं होतं, ह्या सगळ्या गोष्टी इथे आठवत असतात. आणि तेव्हाच इथे राजनचं मन आता खूप हळवं झालेलं असतं. राजनचं मन हळवं झाल्यानंतर डोळ्यातून अश्रू ओघळत असतात. हे सगळं जण अनुभवत असतात. पण राजनचं दुःख फक्त अन्नपूर्णा आणि त्याचसोबत इथे सदानंद काकांना ह्या दोघांनाच इथे समजलेलं असतं. आता गाणं गायल्यानंतर सेकंड पुन्हा पुढचा राऊंड सुरू होतो. पुढचा राऊंड सुरू झाल्यानंतर आता उशी इथे कडू आजी म्हणजेच आपली इथे कामिनी समोर येऊन पोहोचते. आता कामिनी समोर ही उशी येऊन पोहोचल्यानंतर कामिनी सगळ्यांकडे पाहतच असते आणि तेव्हा इकडे सगळेजण म्हणत असतात की गाणं आता गाणं. त्यावरच आता इकडे ज्या अन्नपूर्णा आहेत त्या सुद्धा तिला म्हणत असतात, अगं असं काय करतेस, गाणं तू गाणं गाऊ शकतेस ना. त्यावरच ती
म्हणत असते, "मी गाणं गाऊ?" "अगं पण मला येत नाही." "अगं येत कसं नाही? येणार ना, तुला गाणं गाता येणार." असं म्हणूनच आता इकडे कडू आजी म्हणजेच की जी कामिनी आहे ती इथे गाणं गायला सुरुवात करते. खरं तर आता कामिनीचं गाणं त्या लोकांनी म्यूट केलेलं असतं. कारण कामिनीने असं गाणं गायलेलं असतं प्रेक्षकांनो, की इथे ते म्हणजेच की सरूबद्दल असतं, राजनच्या पहिल्या बायकोबद्दल असतं आणि तेव्हा इथे ती खूपच हावभाव करून आणि मुद्दामूनच इकडे राजनकडे पाहून इथे ती बोलत असते. राजन म्हणत असतो, "आत्या मुद्दाम मुद्दाम इथे हे गाणं गात आहे. माझ्या सरूबद्दल हे गाणं गात आहे ही." आणि तेव्हा राजनला थोडंसं ऑकवर्ड झालेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढं. उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग होणार असतो. कारण आता इथे हे सगळं काही संपलेलं असतं आणि हे सगळं काही संपल्यानंतर आता नयनतारा फोनवर बोलत बाहेरून आलेली असते. तेवढ्यातच आता अनिकाने खूप मोठा प्लॅन केलेला असतो आणि कमळी सरबत घेऊन बाहेर येत असते. तेवढ्यातच आता इथे जे नौकर असतात जे की अनिकाच्या टीममध्ये असतात आणि त्यांनी इथे आता कमळीच्या पायाला काठी लावलेली असते आणि कमळीच्या पायाला काठी लावल्यानंतर कमळीच्या हातामध्ये जो सरबताचा ग्लास असतो तो सरबताचा ग्लास मात्र नयनताराच्या इथे अंगावर सांडलेला असतो आणि नयनताराच्या अंगावर ते सरबत सांडल्यानंतर आता मात्र नयनताराची जी महागडी साडी होती ती साडी मात्र इथे खराब झालेली असते. नयनताराचं लक्ष नसतं, ती फोनवर बोलत येत असते तर कमळी तिच्या धुंदीत असते. पण त्या माणसाने इथे आता तिच्या अंगावरती किंवा पायामध्ये जी काठी घातलेली असते त्यामुळे आता कमळीचा तोल जातो आणि कमळीचा तोल गेल्याबरोबरच नयनताराची पूर्ण साडी इथे आता ओली होत असते आणि तेव्हा पूर्ण साडी इथे ओली झाल्यानंतर नयनतारा मात्र आता कमळीला बऱ्याच काही गोष्टी इथे सुनावणार असते. तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि टीव्ही जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे मात्र हे सगळं प्रकरण झाल्यानंतर आता अनिकाला प्रचंड आनंद होत असतो. तर भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन एपिसोड सोबत. तोपर्यंत पाहत रहा कमळी.